नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय। माननीय अध्यक्ष महोदय, खालील नवनिर्वाचित सदस्यांचा आपणास व आपल्या मार्फत सभागृहास परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतोय। श्री शेखर गोविंद निकम, श्री मनोज पांडुरंग जामसुतकर, श्री वरुण सतीश सरदेसाई आहेत जामसुतकर। हा चला, श्री मनोज पांडुरंग जामसुतकर, मंत्र्यांचा परिचय। अध्यक्ष महोदय, फायली ठेवायलाच जागा नाही राहिल्या, काहीतरी वेगळी अरेंजमेंट करावी लागेल ते। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे। श्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे, श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील, श्री हसन मियालाल मुश्रीफ, श्री चंद्रकांत दादा बच्चू पाटील, श्री गिरीश दत्तात्रय महाजन, श्री गणेश रामचंद्र नाईक, श्री गुलाबराव रघुनाथराव पाटील, श्री दादाजी दगडू भुसे, श्री संजय दुलीचंद राठोड, श्री धनंजय पंडितराव मुंडे, श्री मंगल प्रभातजी लोढ़ा, श्री उदय रविंद्र सामंत, श्री जयकुमार जितेंद्र सिंह रावल, श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे, श्री अतुल मोरेश्वर सावे, श्री अशोक रामाजी उईके, श्री शंभुराज शिवाजीराव देसाई, श्री आशीष बाबाजी शेलार, श्री दत्तात्रय विठोबा भरणे, श्रीमती अदिती सुनील तटकरे, श्री शिवेंद्र सिंहराजे अभय सिंहराजे भोसले, ॲडव्होकेट माणिकराव शिवाजी कोकाटे, श्री जयकुमार भगवानराव गोरे, श्री नरहरी सीताराम झिरवळ, श्री संजय वामन सावकारे नाहीत, श्री संजय पांडुरंग शिरसाट, श्री प्रताप बाबूराव सरनाईक, श्री भरत मारुती गोगावले, रायगड याचं नक्की कमी पडला आज। श्री मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील, श्री नितेश नारायणराव राणे, श्री आकाश पांडुरंग पुणकर, श्री बाबासाहेब मनोहरराव पाटील, श्री प्रकाश आनंदराव आबिटकर, त्याचप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री श्रीमती माधुरी सतीश मिसाळ, श्री आशीष नंदकिशोर जयस्वाल, श्री पंकज राजेश भोयर, श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर, श्री इंद्रनील मनोहर नाईक, श्री योगेश रामदास कदम। सन 2024-25च्या पुरवणी मागण्या सादर करणे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024-25च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो।
व असे करीत असताना सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 205 व 203 खंड 3 खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी 20/24/25च्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस सन्माननीय सभागृहास केली आहे। सन 2024-2025च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत। पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र व माननीय सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालखान्याद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत। या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक 19 व 20 डिसेंबर 2024 रोजी होईल। दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी तसेच दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागावरील कपात सूचना दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील। शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 22। महाराज, आपलं कामकाज आहे, आज स्थगन नाही आहे, मला माहिती आहे। नियमाप्रमाणे आपण बिलकुल आपली पत्रिका तशीच आहे, पण राज्यामध्ये ज्या परभणी आणि बीडमध्ये झालेल्या घटना या खऱ्या अर्थानं सरकार आल्यानंतर घडलेल्या घटना आहेत अध्यक्ष महाराज। आणि काल परभणीमधला एक त्याच्यामध्ये आंबेडकरी विचाराची चळवळ लढणारा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला अध्यक्ष महाराज। या संदर्भातल्या सगळे प्रस्ताव जे आहेत ते माझ्याकडे आल्या सूचना आल्या आहेत, त्या संदर्भातला निर्णय मी देईन। आपण स्वतः माजी विधानसभा अध्यक्ष राहिलेला आहात, आपल्याला नियमाची संपूर्ण जाणीव आहे। आपण स्वतः आत्ता म्हणाला आहात की हे आज शोक प्रस्ताव असताना घेता येणार नाही, त्यामुळे मला वाटतं ह्या विषयाचा मी निर्णय दिल्यानंतर आपण बोलू। बसा दाना बसा। नाही पण तुम्हाला अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मदतच केली अध्यक्ष महाराज, मला माहिती आहे, पण घटना अध्यक्ष महाराज सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे अध्यक्ष महाराज। आपण कस्टोडियन आहात आमचे अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज, राज्याच्या जनतेला न्याय मिळेल। सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज। मला माहिती आहे कामकाजाचं भाग मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज, आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील, पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे। अध्यक्ष महोदय, सरकारची असं नाही चालणार। नाना बोलले नाही आता परत नाही। बसा। या संदर्भात ऐका बसा। या संदर्भात ऐकून घ्या या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे। त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा, आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत, मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही। या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा आपण करू। दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू, त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू। आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे। मनोरुग्णांनी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे, तथापि तिथे एक संतापाची लाट आली, त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या। मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे। मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाहीये। निश्चितपणे अध्यक्ष महोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू। आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही
या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे आणि म्हणून आपण जेव्हा नेमून द्याल त्यावेळेस याची कारवाई करता येईल. आज अधिवेशनाचा पहिला दिवस असून आज शोक प्रस्ताव देखले आहेत. त्यापुढे या एक मिनिट मला निर्णयाचा देऊ दे, त्यानंतर तुम्ही. आज स्थगन प्रस्ताव घेण्यात येणार नाहीत. या संदर्भात ज्या सूचना प्राप्त झाल्या आहेत मी गटनेत्यांबरोबर बोलून या संदर्भातल्या चर्चेचा दिवस ठरवीन. चला पुढे घ्या. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन 2000 विधानसभा विधेयक क्रमांक 22. महोदय, सन 2024 से विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रामुख्याने 8 जिल्हा परिषदा ज्या अस्तित्वात आहेत त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या समित्यांचे सभापती निवडणुका या आचारसंहितेमुळे पुढे ढकलाव्या लागत होत्या. त्यासाठी सभागृह नव्हतं म्हणून ऑर्डिनन्स काढावा लागला. तर त्याला आता कायद्यामध्ये परिवर्तित करावा लागेल. ते मी सभागृहासमोर मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांच्याविषयी समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समितींचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. त्या अनुमतीने सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 मांडतो. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 मांडण्यात आले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. बसकराव, त्या आधीच्या याच्यासारखंच विधेयकासारखं ही आहे. एकूण 105 नगरपालिका अशा आहेत की ज्या नगरपालिकांच्या निवडणुका एकूण 146 नगरपंचायतींच्या पैकी 105 ज्यांना निवडणुका घ्यायला लागल्या असत्या पण त्या पुढे ढकलल्या. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 मांडतो. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 मांडण्यात आले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. यात सदस्य जे आता आहेत एकतर कालावधी 3 वर्षाचा आहे तर तो कालावधी 5 वर्षाचा करणं
आणि सदस्य 9 आहेत ते 15 करण्यास अनुमती मिळणं अशा प्रकारचं हे विधेयक येईल, तर ते मांडण्यास मला अनुमती द्यावी. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक 2024 मांडतो. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक 2024 मांडण्यात आले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. या विधेयकामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारची झाडं तोडणं याची व्याख्या जी आहे त्यात फांद्या तोडणं यालाही झाडं तोडणं म्हटलं जायचं आणि त्यामुळे फांद्या तोडणं हे झाडं तोडणं नाही अशा प्रकारचा एक बदल. आणि मग मूळ झाड तोडायला सुद्धा अतिशय नॉमिनल दंड होता, तो 50,000 रुपयापर्यंत करण्याची प्रावधान. नाही, कन्सिडरेशनला येईल तेव्हा बोला. लोकांसाठी आहे ना, फांद्या तोडायलाही परवानगी घ्यावी लागायची, ती घ्यावी लागणार नाही. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक 2024 मांडतो. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक 2024 मांडण्यात आले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 26. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रामुख्याने बदल्यांसंबंधी आपल्याकडे 16 मार्च ते जून 5 पर्यंत बदल्यांच्या ज्या परवानग्या असतात 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, तर मला वाटतं 2, तर त्या निवडणुका ज्या लोकसभेच्या होत्या त्यामुळे ते एक्सटेंड करून 31 ऑगस्ट केलं, त्याचं विधेयक. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडण्यात होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 मांडतो. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडण्यात होणारा विलंब प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 मांडण्यात आले. विधानसभा विधेयक क्रमांक 27. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. हे खूप महत्त्वाचं बिल आहे. आपल्याकडे 10 गुंठे बागायती आणि 20 गुंठे जिरायतीच्या खाली तुकडा पाडायला बंदी आहे.
लाखो लोकांनी ते तुकडे पाडले, घरं बांधली, दुकानं बांधली, तर ते नियमित करताना 25% आपण रेडी रेकनरचे घेणार होतो, तो 5% घ्यावा. हे अतिशय प्रो पीपल विधेयक आहे, ते मांडण्यास मला परवानगी मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 मांडतो. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 27 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 मांडण्यात आले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची परवानगी मिळावी. खूप महत्त्वाचं बिल आहे. गड किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर दारू पिणं, तिथल्या इमारतींना क्षती पोहोचवणं, याला आतापर्यंत कायद्यामध्ये शिक्षा करण्याची काही प्रोव्हिजन नव्हती. त्यात 1 लाख रुपये दंड आणि 2 वर्ष शिक्षा अशा प्रकारचं खूप दहशत निर्माण होईल अशा प्रकारचे प्रोव्हिजन असणार विधेयक. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक 2024 मांडतो. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक 2024 मांडण्यात आले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. हे खूप महत्त्वाचं विधेयक आहे. प्रामुख्याने निजाम कालावधीमध्ये व्यक्तीला जागा दिली तर त्याला मदत माश म्हणायचे आणि एखाद्या संस्थेला द्यायची तर खिदमत माश म्हणायचे. तर त्यामुळे ती वर्ग 2 झाली आणि वर्षानुवर्ष वापरत आहेत, त्याच्यावर काही करू शकत नाहीत. तर त्यातल्या खिदमत माशला थोडासा विरोध आहे, पण मदत माश म्हणजे व्यक्तीला दिलेल्या जागांना दंड घेऊन 5% रेडी रेकनरचे घेऊन त्यांना ते देण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 मांडतो. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक 2024 मांडण्यात आले. अध्यक्ष महोदय, मी आपणास व आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे. दादाजी दगडू भुसे,
श्री संजय वामन सावकारे, श्री भरत मारुती गोगावले, आपल्या सभागृहाचे सन्मान्य सदस्य श्री चैनसुख संचेती व श्री कुमार ऐलानी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सभागृहाच्या वतीने मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. शोक प्रस्ताव. मार्फत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो. एक प्रदक्षिणा आमच्या सगळ्या आमदारांची विधानसभेला एक नागपूर दर्शन आमचं झालं. पोलीस प्रशासनाला इतक्या जरी सूचना दिल्या, भवनापर्यंत पोहोचण्याकरता जे जागोजागी रस्ते अडवलेले आहेत, ते रस्ते कुठेतरी तुम्ही आमच्याकरता ओपन केले पाहिजे अशी आपल्याला विनंती आहे. ठीक आहे. ठीक आहे, उचित उपाययोजना केली जाईल. शोक प्रस्ताव. अपनी सरहद का हर इंसान निगहबान बने, अपनी सरहद का हर इंसान निगहबान बने, मौका आ जाए तो आवाम का तूफान बने, फिर चाहे वो हिंदू या मुसलमान बने, हर शख्स को ये लाजिम है कि वो सबसे पहले इंसान बने, इंसान बने, इंसान बने. मी शेरच आहे. बसा. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. श्री S.M. कृष्णा, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल व श्री दिनकरराव भाऊसाहेब जाधव, माजी विधानसभा सदस्य यांचे दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते. कैलासवासी S.M. कृष्णा यांचा जन्म 1 मे 1932 रोजी कर्नाटक राज्यात झाला. त्यांनी म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर बेंगळूर येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली होती. तर अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून त्यांनी MCS पदवी प्राप्त केली होती. सुरुवातीस काही काळ त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक म्हणून बेंगळूर येथील रेणुकाचार्य विधी विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले होते. कैलासवासी कृष्णा हे सन 1962 मध्ये प्रथम कर्नाटक विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर 1968 व 1971 मध्ये ते लोकसभेचे सदस्य होते. सन 1972 मध्ये ते कर्नाटक विधान परिषदेवर निर्वाचित झाले. याच काळात त्यांनी वाणिज्य, उद्योग आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून कर्नाटक सरकारमध्ये काम केले. सन 1980 मध्ये ते लोकसभेवर पुन्हा निर्वाचित झाले. सन 1983 ते 1984 या कालावधीत त्यांनी उद्योग व वित्त विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते. सन 1989 ते 1994 या कालावधीत ते पुन्हा कर्नाटक विधानसभेवर निवडून आले. त्यांनी सन 1989 ते 1992 या कालावधीत कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष, तर 1999 ते 2004 या कालावधीत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले होते. डिसेंबर 2004 ते मार्च 2008 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून राज्यपाल पद भूषवले होते. जून 2008 मध्ये ते राज्यसभेवर निर्वाचित झाले. सन 2009 ते 2012 या कालावधीत त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. भारत सरकारने सन 2023 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले होते. कैलासवासी कृष्णा यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून राज्यातील अनेक विविध प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा राज्याला झाला होता. आपल्या
सौजन्यशील स्वभावाने त्यांनी राज्यातील जनतेचे प्रेम संपादन केले होते. अशा या कुशल प्रशासकाचे मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी दिनकरराव भाऊसाहेब जाधव यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1931 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुक्यातील तिरवडे येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. SSC पर्यंत झाले होते. कैलासवासी जाधव यांनी तिरवडे ग्रामपंचायतीचे सरपंच, भुदरगड तालुक्यातील पंचायत समितीचे सभापती, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते. त्यांनी तिरवडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, भुदरगड तालुका खरेदी विक्री संघ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्य केले होते. ते दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. भुदरगड तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी जाधव सन 1978 मध्ये राधानगरी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. ते सन 1982 ते 1988 या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी 14 डिसेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक व विधिमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबाकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.